काल अमित भाऊंना मी विनंती केली होती की मला राज ठाकरे साहेबांना भेटायचंय, त्यांची मला वेळ मिळू शकते का. लगेचच राज ठाकरे साहेबांनी वेळ दिली, कारण त्यांनी मला विचारलं होतं की काय विषय. मी म्हणलं अजितदादांच्या बाबतीतलं जे काही ऍक्सिडेंट झालेला आहे, घातपात जो कुठला झालाय त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मला द्यायची आहे. दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला. आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्वाचा विषय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला. त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी FIR घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे. आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी FIR घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता. त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्या बाबतीत ते काय भूमिका घेतील, कसं घेतील हे आपल्याला येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेलच. पण त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो. दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू, एवढं त्यांना सांगितल्यानंतर आता विधिमंडळामध्ये तिथं काही आमच्या बैठका आहेत, काही लोकांनी मला वेळ दिली, तिथं जाऊन त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. दादा, कालपर्यंत CIDच्या चौकशीसाठी सगळेच रिपोर्ट्स येण्यासाठी वाट पाहत आहेत. खरं तर पायलट देखील जिवंत असल्याचं सांगितलं जात आहे, कोणत्या तरी देशात असल्याचं देखील म्हटलं जात आहे. नाही बघा, जे कुठले पायलट ते विमान चालवत होते ते जिवंत आहेत असं समजून चालणार नाही. जे आधी पायलट त्यांची नियुक्ती झाली होती त्यांचं नंतर ते कॅन्सल झालं, ते आधीचे पायलट त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे तो विषय तिथं राहत नाही. त्यामुळे त्या विमानामध्ये जे कोणी 5 जण होते त्याच्यामध्ये दादा होते, त्यानंतर अटेंडंट माळीताई होत्या, जाधव नावाचे जे सिक्युरिटी होते, पाठक नावाच्या को पायलट आणि कपूर नावाचे मेन पायलट, हे 5च्या 5 व्यक्ती दुर्दैवाने आज आपल्यामध्ये तिथं नाही. त्यामुळे कुणी जर सांगत असेल की ही व्यक्ती जिवंत आहे, ती व्यक्ती जिवंत, असं कुठंच काय नाही. ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय. एक तर FIR या महाराष्ट्रामध्ये घेतलाच जात नाही, हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. FIR हा देणं हा आमचा अधिकार आहे आणि त्यांनी तो घेणं ही त्यांची ड्युटी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशी एक गोष्ट होत असेल तर हे फार चुकीची आहे. आणि आज राज ठाकरे साहेबांना भेटत असताना योगायोग आज मराठी दिवस त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मराठी माणसासाठी राज ठाकरे साहेब आजपर्यंत लढत आलेले आहेत. आणि मग आज दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतः सुद्धा या विषयाला न्याय मिळाला पाहिजे. इतरही पक्ष, नेते, सामान्य लोक, महाराष्ट्राची जनता दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतच आहेत, पण तुम्ही सुद्धा पाठिंबा ताकद द्यावी अशी विनंती त्यांनी केली. आणि त्यांनी मला सांगितलं, विचारायचं कारण नाही, मी नक्कीच दादांबरोबर त्या ठिकाणी असणारे, न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन.